नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर अंतर्राज्यीय चोरों की टोली को धर दबोचा। 3 आरोपी अरेस्ट। आरोपियों के पास से 2 चोरी की दोपहिया वाहन सहित 4,55,000 रुपए का माल जब्त। नागपुर के 5 पावली पुलिस पथक ने वैशाली नगर में नकदी और सोने चांदी के गहनों समेत 5,55,000 रुपए की चोरी के मामले अंतर्राज्यीय चोरों की गैंग का भांडाफोड़ किया है। पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें से 2 मुख्य आरोपी मध्य प्रदेश के निवासी है और अपने तीसरे साथी की मदद से महाराष्ट्र के नागपुर, जलगांव, अमरावती आदि शहरों समेत मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात और दिल्ली आदि राज्यों में भी चोरी की वारदातों को अंजाम देते थे। गिरफ्तार आरोपियों के नाम: उमरठी, जिला बड़वानी मध्य प्रदेश निवासी शेर सिंह चौहान और मोहन सिंह चावला के अलावा अक्कलकुवा नंदुरबार महाराष्ट्र निवासी राजपाल सिंह भड़ौले बताया गया है। इसके अलावा आरोपियों ने 5 पावली थाना क्षेत्र में ही 3 अन्य चोरियों की कबूली है। पुलिस ने उनके पास से सोने चांदी के गहने, चोरी की बाइक समेत 4,55,000 रुपए का माल बरामद किया है। जानकारी के अनुसार आरोपियों ने 5 पावली थाना क्षेत्र में रोहित पसेरकर के घर के निचले तल पर रहने वाले उनके भाई व परिवार की गैर हाजिरी में 1 लाख रुपए नकद, 98 ग्राम सोने और 800 ग्राम चांदी के गहनों समेत 5,47,000 रुपए का माल चोरी कर लिया। पुलिस ने आरोपियों की तलाश शुरू की तो सीसीटीवी रिकॉर्डिंग और मोबाइल लोकेशन की मदद से उपरोक्त आरोपियों को पता चला। पुलिस आयुक्त नागपुर रविंद्र कुमार सिंगल, सह पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अपर पुलिस आयुक्त राजेंद्र दाभाड़े, पुलिस उपायुक्त राहुल मदने, सहायक पुलिस आयुक्त शिव प्रसाद पारवे, इनके मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक बाबूराव राउत, पुलिस निरीक्षक यूनुस शेख, पुलिस उप निरीक्षक रंजीत माचगावकर, हेड कांस्टेबल रविंद्र राउत, हेड कांस्टेबल मुकेश यादव, सुशील रेवतकर, राजकुमार पाल, यूनुस खान, अमित ठाकुर, पद्मा करूके, महेंद्र सेलोकर, दीपक सालुंके, महिला पुलिस सिपाही प्रीति थोरात ने कार्यवाही को अंजाम दिया। नागपुर से जिला क्राइम रिपोर्टर रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। बरोबर आहे। बुद्धनगरला घरफोडी जून महिन्यात झाली, परत ऑक्टोबर महिन्यात इथं पचकुवा वैशालीनगर येथे झाली होती। त्या अनुषंगाने डीबी पथक तपास करत होता आणि क्राईम ब्रांच पण करत होता। दरम्यान इथून घरफोडीच्या नंतर ते राजस्थानमध्ये परत घरफोडी सत्र सुरू केले, त्या तिथं पकडले गेले। त्याच्या अनुषंगाने क्राईम ब्रांचचे नागपूर शहर अभिजित पाटील सर यांनी जे कोऑर्डिनेट करून जे आम्हाला माहिती दिली की इथं जे घरफोडी करणारे आरोपी तिथं जेलमध्ये अरेस्ट आहेत, जोधपूर सिटीत पकडले गेले। त्या पद्धतीने आमचे झोन 3 सरांनी सूचना दिल्याप्रमाणे, मार्गदर्शन केल्याप्रमाणे मान्य न्यायालयीन कारवाई, प्रोडक्शन वॉरंट सर्व आणि शासकीय वाहनासह आणि इथं जे झालेले पुरावे की ज्या बाहेर आउटरमध्ये राहायचं आणि इथे घरफोडी करायचं, परत अशाच पद्धतीने ते करायचं, त्याचे पूर्ण पुरावे जमा केले। मान्य न्यायालयाकडून रीतसर कायदेशीर कारवाई केली। त्याच्यानंतर जोधपूर न्यायालयात जाऊन कारवाई करून घेतली। आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता इथं एक मोटरसायकल चोरी केली होती, ती पण ताब्यात घेतली, युनिकॉर्न। त्याच्यानंतर वैशालीनगरची घरफोडी जे काही चोरलेले आहे त्याचे मुद्देमाल सोबत आणखी काही 2 आरोपी फरार आहे। तसेच बुद्धनगरची घरफोडी ते कबुली दिलेली आहे, तिथलेही काही मुद्देमाल जप्त केलेले आहे। टोटल जवळपास 4,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे। ही कारवाई माननीय रवींद्र कुमार सिंगल, माननीय पोलीस आयुक्त तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन तपास केलेला असून याच्यात आणखी काही बेलतरोडी, इमामबाड़ा आणि अंबाझरी इथले पण घरफोडी गेल्याचे, त्या घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झालेले आहे। ही कारवाई PSI माजगावकर, रवींद्र राऊत, मुकेश यादव, रेवतकर, यूनुस खान, पाल आणि अमित ठाकूर यांनी कारवाई केलेली आहे। याचे घरफोडी करणारे सवयीचे आहेत, एखाद्या शहरात केलं की त्याच्यानंतर दुसरं शहर चेंज करायचं। त्याचे घरफोडी हे यांचं रेकॉर्डच, तो गाव जो आहे यांचं मूळ गाव MP उमरेठी इथले पूर्ण घरफोडी चोऱ्या करणाऱ्याची टीम आहे, त्यांच्यापैकी हे आरोपी आपल्याकडे सापडलेले आहेत। याच्यात शेरसिंग आहे, मोहन सिंग आहे, राजपाल आहे। सध्या 3 आरोपी ताब्यात आहे। हे 2 उमरेठीचे आहेत मध्य प्रदेश, एक तो उमरेठीचा आहे सध्या नंदुरबारला राहायला आला, असे 3 आरोपी आहेत। बरोबर आहे। नागपूरला वेगवेगळ्या ठिकाणी लॉजिंगमध्ये राहायचं, हॉटेलमध्ये राहायचं, कधी गुरुद्वारामध्ये थांबायचं, वेगवेगळे स्थान चेंज करायचे, वेगवेगळे कारण दाखवायचे, त्याच्यानंतर असे थांबूनच घरफोडी करायचे।